गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या या देशामध्ये जो बदल घडवला, आपल्या देशाला जे आहे हे एका वेगळ्या उंचीवरती नेऊन पोहोचवलं. पूर्ण देशभर जे आहे हे रेल्वेची कामं असतील, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचा आस्थेचा विषय असेल, प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल, जे 500 वर्ष आपल्या सगळ्यांना वाट पाहायला लागली की प्रभू श्रीरामांचं मंदिर जे आहे ते अयोध्यामध्ये कधी होणार, आणि ते मंदिर करण्याचं काम, उभं करण्याचं काम, पाठपुरावा करण्याचं काम आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये कधी कोणी विचार केला नव्हता स्वातंत्र्यानंतर की प्रत्येक घरामध्ये जे आहे हे शौचालय असलं पाहिजे. आज महिला वर्ग जो आहे तो मोठ्या संख्येमध्ये बसलेला. महिलांचा विचार जो आहे जर कोणी केला असेल तर तो एनडीए सरकारने, नरेंद्र मोदी साहेबांनी 2014 मध्ये केलं आणि प्रत्येक घरामध्ये जे आहे शौचालय देण्याचं काम केलं. प्रत्येक घरापर्यंत जे आहे हे गॅस पोहोचवण्याचं काम आपल्या सरकारने केलं. आपल्या देशाची जी इकॉनॉमी होती ती इकॉनॉमी सगळ्यात खालून 5, पण आज टॉप 5 मध्ये आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. तुम्हाला मी सांगतो, लवकरात लवकर जे आहे ही दिवा सीएसटी लोकल देखील आपल्याला या दिव्यामधून चालू करता येणार आहे. कधी आपण विचार केला नव्हता की एसी लोकल मधून आपण प्रवास करू, आज एसी लोकल मधून प्रवास करतो. कधी आपण विचार केला नव्हता की वंदे भारत सारख्या ट्रेन जे आहेत ते आपल्या भारतामध्ये धावतील. आज वंदे भारत सारख्या ट्रेन जे आहेत हे आपल्या या मतदारसंघामध्ये पण धावतायत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये धावतायत. तर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना जे आहे हे प्रत्येक घरोघरी जाऊन या सगळ्या गोष्टी घेऊन जायचे आहेत, आपला अहवाल पोचवायचा आहे, वचननामा पोचवायचा. आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपण केंद्र सरकारने केलेल्या, राज्य सरकारने केलेल्या त्या सगळ्या गोष्टी आपल्या लोकांपर्यंत पोचवायच्या. आपण जर लोकांपर्यंत गेलो तर प्रत्येक जण जो मतदान करायला उतरेल तो महायुतीलाच मतदान त्या ठिकाणी करेल, हे मला ठाम विश्वास जो आहे हा या मतदारसंघावरती आहे. कारण की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो कधी झाला नव्हता. बाहेर जेव्हा दिव्यामधून आपण पडता तेव्हा दिव्यामधून बाहेर पडणारा रस्ता देखील आपण आता रुंदीकरण आपण करतोय. दिव्यामधला सगळ्यात मोठा प्रश्न होता डम्पिंग ग्राउंडचा. तुम्हाला शब्द दिला होता की डम्पिंग ग्राउंड आहे दिव्याच्या बाहेर हलवण्याचं काम आम्ही करू. आज डम्पिंग ग्राउंड जो आहे हा दिव्याच्या बाहेर हलवण्याचं काम आम्हीच या ठिकाणी केलं. तर आपण एवढी मोठी सगळी कामं केली आहेत. वाई जंक्शनचा ब्रिज आपण पाहतोय की तो बनून आता तयार झालेला आहे. पुढे शिळफाटाला ब्रिज जो आहे हा शिळफाटाचा ब्रिज देखील तयार झाला, लोकांना सुविधा मिळत आहेत. पुढे काटई आणि ऐरोली टनल जो आहे हा देखील झाला. आता दिवेकरांना जे आहे हे ऐरोली जायला जो 1 तास लागायचा आता फक्त 15 मिनिटांमध्ये जे आहे ते ऐरोली आपण गाठू शकता. तर अशी सगळी कामं आपण करतोय. मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो या मतदारसंघामध्ये आलाय. फक्त आपल्याला जे आहे हे सगळ्या महायुतीचे सर्व कार्यकर्त्यांनी मिळून जे आहे हे प्रत्येक वॉर्ड वाईज, काल आम्ही बसलो होतो, शशिकांतजी होते, लांडगे साहेब होते, प्रत्येक वॉर्ड न्याय आपल्या इथे 9 वॉर्ड आहेत, 8 वॉर्ड आहेत आणि ते 3, 11 वॉर्ड जे आहे हे दिव्यामध्ये आहेत. जर प्रत्येक वॉर्ड मधून जे आहे हे 5 व्यक्ती आपल्याला नेमायचे, 2 जे आहे शिवसेनेचे, 2 शिवसेना महिला आघाडीचे आणि 1 युवा सेनेचा, असे 5-5-5 प्रत्येक पक्षाने 5-5-5 केले तर किमान 15 लोक जे आहेत ते आपल्याला एका वॉर्ड मध्ये काम करायला मिळतील. आणि त्यांच्या हाताला जे आहे ते आपले शिवदूत असतील, शाखा प्रमुख असतील, उपशाखा प्रमुख असतील, गट प्रमुख असतील, या सगळ्यांना घेऊन जर आपण काम केलं तर प्रत्येक घरामध्ये जे आहे आपल्या 4 फेऱ्या ज्या आहेत या झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकही मतदार जो आहे हा मतदानापासून जो आहे तो वंचित राहणार नाही. आपल्याला असं काम करायचं, करू शकतो ना असं काम? काय प्रॉब्लेम आहे? एका वॉर्ड मध्ये 5 लोक मिळायला. आज देशाला जे नेतृत्व पाहिजे ते नरेंद्र मोदी साहेब देत आहेत. आणि गेल्या 10 वर्षामध्ये जर प्रगतीचा आलेख आपण पाहिला तर तो वाढताच आहे. तर प्रत्येकाला जे आहे हे विकास पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे, प्रगती पाहिजे आणि प्रत्येकाला जे आहे पंतप्रधान म्हणून पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पाहिजे. तर म्हणून पुन्हा आपल्याला मोदी साहेबांना जे आहे हे त्या ठिकाणी पंतप्रधान पदी बसवायचंय. म्हणून प्रत्येक मतदार जो आहे हा महत्वाचा आहे. म्हणून आजपासून जे आहे हे 20 तारखेची तयारी जी आहे ती आपल्याला आज करायची आहे.
सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना सांगतो, सगळ्यांनी एकत्र जायचं, नाही तर फक्त शिवसेनेवाला गेला, भारतीय जनता पार्टीवाला गेला वेगळा, राष्ट्रवादीवाला वेगळा कार्यकर्ता जातोय, तर लोकांमध्ये पण संभ्रम होईल की बाबा हे एकटे एकटे का फिरतायत. तर सगळ्यांनी जे 5-5 लोक दिलेली आहेत त्यांनी एकत्र व्यूहरचना करा, एकत्र प्लॅनिंग करा आणि एकत्र कुठल्या गल्लीमध्ये जायचंय, कुठल्या बिल्डिंगमध्ये जायचंय, डोर टू डोर कसं जायचंय, या सगळ्या गोष्टी जर आपण प्लॅनिंग करून केल्या तर मला वाटतं महायुतीची ताकद जी एवढी या दिव्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा कैक पटीने जे आहे येणाऱ्या काळामध्ये महायुतीची ताकद जी आहे या दिव्यामध्ये वाढेल. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो की आपण मोठ्या संख्येमध्ये इथे उपस्थित राहिलात. जय हिंद, जय महाराष्ट्र.